नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत बी.एड अभ्यासक्रम आहे. त्यातील वैकल्पिक विषय शैक्षणिक तंत्रविज्ञान EDU 426 याचे आज आपण वाचन करूया. शैक्षणिक तंत्रविज्ञान यामध्ये एकूण 9 घटक अंतर्भूत आहेत. त्यातील घटक 1 शैक्षणिक तंत्रविज्ञान संकल्पना, घटक 2 संज्ञापन प्रक्रिया, घटक 3 प्रणाली उपागम, घटक 4 अनुदेशन प्रणाली रचना, घटक 5 अध्यापनातील दृकश्राव्य साधने, घटक 6 विविध माध्यमांचा अध्यापनात उपयोग, घटक 7 शैक्षणिक तंत्रविज्ञान साधनांचे व्यवस्थापन, घटक 8 शिक्षणातील नवप्रवर्तने, घटक 9 शैक्षणिक तंत्रविज्ञान शिक्षक परिवर्तनाची अग्रदूत. यामध्ये आपण पाहूया प्रस्तावना. शैक्षणिक तंत्रविज्ञान शिक्षण शास्त्र पदवी शिक्षणक्रमाच्या 5व्या पाठ्यक्रमाच्या 4 पर्यायांपैकी शैक्षणिक तंत्रविज्ञान हा एक पर्याय. विज्ञान युग हे तंत्रविज्ञान युग बनविल्यामुळे व तंत्रविज्ञानाचा प्रसार सर्व दूर झाल्यामुळे शिक्षण क्षेत्रही तंत्रविज्ञानापासून अलिप्त राहू शकत नव्हते. याची साक्ष शैक्षणिक तंत्रविज्ञान ही नवीन शाखा देते. प्रारंभीच्या व प्राथमिक स्वरूपाच्या खडू फळा पुस्तक या साधनांची जागा अध्ययन-अध्यापन कार्यासाठी आकाशवाणी पाठ, दूरदर्शन पाठ व संगणक कार्यक्रम झपाट्याने घेत आहेत. त्यामुळे कोणत्याही शिक्षकाने या नव्या तंत्रसाहित्याला सामोरे जायचे हवे. शास्त्रीय तत्त्वाचा वापर करून तंत्रविज्ञान पुढे सरकते. तंत्रविज्ञानाचे विविध शोध अनेक तंत्र उपकरणांचा जन्म देतात. या प्रत्येक उपकरणाचा वापर माणसाने श्रम हलके करतो, त्याचा कामाचा कस वाढवितो, उत्पादन सफाईदार बनवितो. याचा सतत अनुभव झाल्यामुळे एका यशस्वी तंत्रविज्ञानातून दुसऱ्या अधिक यशस्वी तंत्रविज्ञानाचा उगम झाला आहे. या पुस्तकात शिक्षण क्षेत्रात हे तंत्रविज्ञान कोणते रूप घेऊन आले, शैक्षणिक तंत्रविज्ञान उगम कसा झाला, या पुस्तकात शिक्षण क्षेत्रात हे तंत्रविज्ञान यांची संकल्पना काय आहे, त्याचा अर्थ, त्याची कार्ये, व्याप्ती व महत्त्व प्रारंभी सांगितले आहे. शिक्षण म्हणजे संज्ञापन वा संवाद, ज्ञानाचे संक्रमण, अनुभवांची देवाणघेवाण. संवाद व संज्ञापन किती यशस्वी होते यावर शिक्षणाचे यश अवलंबून आहे. ही क्रिया दुहेरी आहे. अध्यापक व विद्यार्थी दोहों चालणारी आहे. संज्ञापन फक्त भाषेचा व्यवहार नव्हे, तो शिक्षणाचा समग्र व्यापार आहे. संज्ञापनाचाही सिद्धांत बनला आहे, तो माहीत हवा. संज्ञापन हा संबोध, त्याचे स्वरूप, प्रक्रिया, तत्वे, घटक, प्रकार, त्यांच्या मार्गातील अडथळे, त्याच्या कार्यपद्धती याची दुसऱ्या घटकात प्रारंभी चर्चा केली आहे व नंतर वर्ग अध्यापनात संज्ञापन कसे घडून येते, कोणत्या अंतरक्रिया चालतात, त्यात शब्द व इतर कोणत्या साधनांचा वापर होतो याचा विचार करण्यात आला आहे. घटक 3 व 4 मध्ये प्रणाली मार्गाचा व त्याचा अध्ययन प्रणालीची रचना कशी मांडता येईल या संदर्भात खुलासा केला आहे. हे दोन्ही घटक अध्यापकास शैक्षणिक तंत्रविज्ञानाच्या अगदी नवीन दालनात घेऊन जातील. आतापर्यंत शैक्षणिक तंत्रविज्ञानाचा बराचसा तात्विक विचार मांडून झाला आहे. यापुढे व्यवहाराचा पाय उतार लागत आहे. अध्ययन अध्यापनात शैक्षणिक तंत्रविज्ञानाचा वापर करावायचा म्हणजे काय करायला हवे? साधन सामग्री गोळा करायला हवी. साधना अनेकता म्हटल्याशिवाय येथे उपकरणांपासून साहित्यांपर्यंत सर्व येणार. खडू, फळा, टेप रेकॉर्डर, दूरदर्शन, ओव्हरहेड प्रोजेक्टर, फिल्म, स्ट्रिप्स, स्लाइड्स, प्रोजेक्टर, व्हिडिओ टेप रेकॉर्डर व संगणक ही काही परिचित व काही नवीन उपकरणे आहेत. याचा समुचित वापर महत्त्वाचा. नाहीतर अद्ययावत उपकरणे बाळगण्याची प्रौढी ही प्रदर्शनी बाब बनणार. योगम कर्मसु कौशलम, कुशलतेने काम करणे म्हणजे जर योग आहे तर उपकरणांची कुशल वापर करण्याचा योग प्रत्यक्ष
आचरला पाहिजे. एरवी यात भांडवल अडकून पडण्याचे कोणालाच परवडणार नाही. यंत्राचा वा उपकरणांचा वापर कसा करायचा, साहित्य निर्मिती करून ही साहित्य निर्मिती कुणी करावायची, वापर करणाऱ्यांनीच ज्ञान, कर्म यांची सांगड हवी. स्क्रिप्ट, स्लाइड्स, प्रोग्राम्स, चार्ट्स, मॉडेल्स, कॉम्प्युटर प्रोग्राम्स सर्व साहित्य अध्यापकास तयार करता यायला हवे. ते सर्व त्याने कमी खर्चात बनवण्याचा प्रयत्न करायला हवा. पाठ्यविषयाच्या नेमक्या जागा हेरून कोणते साहित्य अध्यापनाची परिणामकारकता वाढवू शकते याची संकल्पना त्याने दाखवायला हवी. म्हणजेच साहित्य निर्मितीचा हुरूप वाढत जाईल व साहित्य व साधने यांची फारकत न होता दोहोंचा संयोग साधला जाईल. नंतर माध्यमांची चर्चा आली आहे. माध्यमे कोणकोणती, त्याची निवड कशी करावी, नियोजन कसे करावे, वर्ग व्यवस्था अध्यापनाशी ती कशी एकजीव व्हावी, मूल्यमापन कसे करावे हे स्वतंत्र घटकात दिले आहे. शैक्षणिक तंत्रविज्ञानात त्यांचे व्यवस्थापन महत्त्वाचे, त्यांची मांडणी, रचना, देखभाल यांचा पुढे विचार केला आहे. तंत्रविज्ञानाचा प्रवास अखंड व निरंतर चालणारा आहे. उपक्रमशीलता त्यामागची प्रेरणा आहे. अध्यापक उपक्रमशील असला म्हणजे त्याचाही या मार्गातला प्रवास सततचा होईल. शेवटी आपण सामान्यपणे सनातनी वृत्तीचे असल्यामुळे नव्याचा चटकन स्वीकार करायला होत नाही. त्यामुळे अजूनही बहुतेकांची खडू-फळा पुस्तकी पलीकडे मजल जात नाही. शैक्षणिक तंत्रविज्ञान शिक्षणशास्त्रात अडकून पडू नये याचा संचार विद्यालयातून, वर्गखोलीतून, प्रयोगशाळेतून व्हायला हवा. हे केव्हा शक्य आहे? अध्यापक बदलला तरच. तोच परिवर्तनाचा प्रेरक असतो. म्हणून याचा अर्थ या पुस्तकात शैक्षणिक तंत्रविज्ञानाचा एकतर्फी भलावण केलेली नाही. शेवटी तंत्रविज्ञानाचा वापर डोळसपणे व्हायला हवा. त्याची शक्ती व त्याच्या मर्यादा विचारात घ्यायला हव्यात. त्यांची सापेक्ष परिणामकारकता विचारात घ्यायला हवी. त्याचा वापर करीत असताना अध्यापकांनी एकमेकांच्या अनुभवांची देवाणघेवाण करायला हवी. हे अध्यापकासाठी उद्बोधनातून, प्रयोग दिग्दर्शनातून करता येईल. शैक्षणिक तंत्रविज्ञानाच्या पाठ्यक्रमाच्या प्रात्यक्षिकातून याचे तुम्हाला ज्ञान होईल. त्यातून तुमचा आत्मविश्वास वाढेल. एरवी उपकरणे वा यंत्रे ही अस्पृश्यच राहतात. ती अस्पृश्यता त्यांच्या डोळस वापरातून नाहीशी करता येईल. या पाठ्यक्रमाची योजना करण्यामागे हीच भूमिका आहे. सनातनो नित्यं नूतनः अशी सनातनत्वाची व्याख्या करण्यात आली आहे. जो सतत विचारपूर्वक नव्याचा स्वीकार करतो तो सनातनी. अध्यापक या नात्याने शैक्षणिक तंत्रविज्ञानाचा या भूमिकेतून तुम्ही विचार करायला हवा. हे प्रास्ताविक आता आपण ऐकले आहे. पुढील घटकात आपण घटक क्रमांक 1 अभ्यासणार आहोत. धन्यवाद.